आता प्रत्येकजण सगळे दावा करतायत, ज्यांच्याबरोबर ठरवलं असं ते म्हणतात त्याचे दादांनी तर काय आम्हाला सांगितलं नाही. आणि असं काय ठरलं हे आम्हाला तरी काही माहिती नाही. पण आणखीनही काय काय ठरलं असेल तर आणखीन ते काही सांगतात. पण आता मी मागेच सांगितलं की आज आमच्या पुढे त्यांना काय कोणाला बोलायचं ते बोलू दे. आमच्या पुढे प्रश्न फक्त जे आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी काम हातात घेतलेलं आहे, त्यांना पूर्णपणे सहकार्य करणं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणं आणि त्यांना या सगळ्या गोष्टी अशा झाल्या आणि हे झालं ते त्यांनी त्यांच्याशी बोलावं ना. सुनेत्राताई जे आहेत आमच्या प्रमुख त्या आहेत, काही नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करावं, असं झालं असं झालं असं झालं काय. आणि मग तसं करायचं ना करायचं जे आहे हे आता नवीन जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे लोक आहेत ते ठरवतील. परंतु विलिनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरलं असं. आता कोणी काही सांगितलं तर आपण त्याच्यावर काय करणार, हे बाहेर येईलच. कारण त्या विमानात नक्की काय झालं हे सांगणारं कोणीही जिवंत नाही. मग अशा वेळेला जे आहे ही जी काही एक यंत्रणा जी आहे याबद्दल चौकशी करणार, हे काय आहे असं काहीतरी आहे, ती नवीन यंत्रणा ती फक्त ही चौकशी करते की विमान कुठून आलं, कसं आलं, काय झालं असेल, पेट्रोल ते फ्युएल किती भरलेलं होतं, काही चूक झाली असेल, ब्लॅक बॉक्स जरी थोडासा ते म्हणत असते खरं तरी त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडतील आणि त्यातूनच जर सगळं बाहेर पडतील ना या गोष्टी. एका मोटारीचा अपघात नाही आहे की आपल्या लक्षात ताबडतोब होईल, ओव्हरटेकिंग करताना झालं तर आणखीन काय झालं. अचानक झालेला अपघात आहे तर याला वेळ लागतात. आता वर्षापूर्वी अहमदाबादचा जो अपघात झाला म्हणा किंवा काय झालं, 200-250 लोक ठार झाले. अजून त्याचं पूर्ण जे आहे अहवाल येतो आहे ते नक्की सुद्धा त्याच्या लवकर येईल अहवाल आणि सगळ्या शंका कुशंकाचं निरसन होईल. ज्यांची चूक असेल, आता कॅप्टनची चूक असेल तर त्याला काहीच करता येणार नाही, कॅप्टनच नाही दिली पायलट. पण कंपन्यांची काही चूक आहे का ते पाहिलं पाहिजे, इतर काय कोणाची काय चूक आहे ते पाहिलं पाहिजे आणि जे कोणी असतील त्यांच्याविरुद्ध मग कारवाई होईल. शंका आहे, शंका कुणीही कितीही शंका निर्माण करू शकतो, काही शंका निर्माण होणार. माझं म्हणणं तर एवढंच आहे, ज्यांच्याकडे शंका असतील हे पुरावे असतील तर आता त्याच्यामध्ये जे आहेत वेगवेगळ्या या संस्था काम करत आहेत, तपास यंत्रणा काम करत आहेत, DGCA काम करत आहेत, पोलीस काम करत आहेत. सन्मान्य उपमुख्यमंत्री सुनेत्राताई त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटल्या, त्यांनी सांगितलं की CBIची इन्क्वायरी झाली पाहिजे. ताबडतोब CM म्हणाले मी अमित शहा यांना बोलतो, गृहमंत्री देशाचे, आणि त्यांना सांगतो की ठीक आहे तुम्ही ही चौकशी करा. आणि मग या तपास यंत्रणांकडे ज्यांच्याकडे जी जी काही माहिती असेल ती त्यांनी त्या तपास यंत्रणांना दिली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये ती चौकशी करून किती तथ्य त्याच्यामध्ये आहे ते समजेल. ट्रॉफिकचा फटका जो आहे मालेगाव पासून ते थेट येवल्यापर्यंतचा हा गेल्या 4 दिवसापासून होतो आणि त्याचा फटका काल तुम्हाला पण बसला. तुम्हाला चांदवड लासलगाव मार्गे यावं लागलं. हे खरं आहे. आता
अधिवेशन काळामध्येच ॲडिशनल DG त्या राज्यातले सर्व ट्रॅफिक, नॅशनल हायवे वगैरे जे आहेत त्याचं जे व्यवस्थापन ते करतात, तर त्यांची मीटिंग मी आता मुंबईलाच लावलेली आहे. की ठीक आहे, आता आपण बायपास करतो आहोत, येवल्याला मोठे रस्ते करणार आहेत, त्यासाठी सगळे आता प्लान्स वगैरे जे आहेत तयार होत आहेत. परंतु तोपर्यंत जे आहे ह्या विभागामध्ये जिथे जिथे बॉटलनेक झालेले असतील, जिथे जिथे गाड्या स्लो होतात आणि थांबतात, त्या ठिकाणी असं पोलीस फोर्स लावावं लागेल. आणि त्याचबरोबर आपल्या जनतेतून, कार्यकर्त्यांमधून काही वॉर्डन्स आपल्याला घ्यावे लागतील. एवढे पोलीस मिळणार नाही, पण जसं 4 पोलीस मिळाले आणि 4 जर वॉर्डन असतील म्हणजे कार्यकर्ते की ज्यांना हौस आहे याच्यामध्ये काम करण्याची, तर ते शिकून त्या पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकतात. मुंबईमध्ये सुद्धा आपण अनेक वेळा ही पद्धत वापरतो. नाशिकमध्ये सुद्धा मी त्यांना तेच सांगितलं. तर या सगळ्याचा मी विचार करू. जोपर्यंत तुमचा बायपास होत नाही, मोठे रस्ते होत नाही, तोपर्यंत हे ट्रॅफिक जे आहे स्मूथ कसं होईल. आणि मला कोणत्या सांगितलं कुठल्या तरी घाटामध्ये काम कर्नाटकच्या घाटामध्ये, त्यामुळे तो तिथला काहीतरी रस्ता बंद झाला, त्या पण गाड्या इकडे वळवल्या. ठीक आहे, असं होतं नाही, काम करायचं म्हटल्यानंतर त्या गोष्टी होतात. पण त्यातूनही आपल्याला आणखीन सुलभ कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतो. धुळ्याहून शिर्डी येत असताना आपल्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यावेळेस नेमकं तुम्हाला काय अनुभव आला? तर खरं म्हणजे मी ठरवलं होतं की धुळ्याला जे आहे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि मग मुंबईहून धुळ्याला जायचं विमानाने आणि धुळ्यावरून शिर्डीला येऊन येवल्याला यायचं बाय कार. तर विमानात आम्ही सगळे बसलो. विमानाची दोन्ही इंजिन सुरू झाली आणि ते आता धावपट्टीवर जाणार, त्याची तयारी होती, धावपट्टीवर जायची आणि उड्डाण घेणार. तितक्या डॅशबोर्डचे जे स्क्रीन्स जे आहेत ते दोन्ही जे आहेत बंद झाले. आता त्यामुळे मग साहजिकच जे आहे नेव्हिगेशन वगैरे सगळं काय होतं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. स्पीडपासून सगळ्या गोष्टी, कल्पना आणखी काय काय असेल. तर नशिबाने ते मध्येच कुठेतरी जे आहे ते जर बंद झाले असत्या तर लँडिंगला वगैरे प्रॉब्लेम झाला असतं, कुठे भरकटलं असतं, मला माहीत नाही काय झालं असतं. पण ताबडतोब मग ते उड्डाण जे आहे कॅन्सल केलं आणि आम्ही सांगितलं की ठीक कॅन्सल करून टाका काय, आणि तुमची इंजिनियर आल्यानंतर मग तुम्ही जाता, तुम्ही थांबा इथे. आणि मग गाडीनं जे आहे रस्त्यानं येवल्याला पोहोचलो. तर त्याला इंजिन आहे, मशीन आहे, त्याच्यामध्ये काही काही वेळेला जे असे अडचण निर्माण होतात.